हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। चला इथे घेतलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ, एक अर्धी पोहे खायचा 1 चमचा, साखर, तेल आणि इथं पाणी आणि मीठ घ्यायचं आहे। छान पीठ भिजवून घ्यायचं। आपण जसं पोळ्यांना मळतो ना, कणिक भिजवतो तशीच भिजवून घ्यायची। थोडं परत तेल टाकलं आहे मी आणि छान परत मळून घ्यायचं पीठ। आपण जसं पोळ्यांना भिजवतो ना कणिक, तशीच त्याच प्रकारे भिजवून घ्यायची कणिक आणि तेल लावून साईडला करून ठेवायची। थोडे 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवायची झाकून। चला छान झाली कणिक। आता आपण इथं सारणाची तयारी करू। इथं 2 वाट्या डाळ घेतली मी कुकरला लावून, त्यात थोडं मीठ आणि थोडं तेल टाकून कुकरचं झाकण पॅक करून शिट्ट्या करून घ्यायच्या 3-4। बघा डाळ छान शिजली। नंतर गूळ बारीक करून गूळ, शिजलेली डाळ, वेलची पूड आणि जायफळ पूड असं आणि सुंठ पावडर असं टाकून छान पुरण करून घ्यायचं आहे। पुरण नंतर इथं चाळणीवर करून घेतलं आहे मी। छान कलर आला। इथं तेल तापत ठेवायचं आहे। तेल तापेपर्यंत आहे ना, इथं आपण छान छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। पण पुऱ्या एकसारख्या येण्यासाठी आधी रोल करायचा, नंतर सुरीने किंवा चाकूने कट करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या मोदक येतात। इथं छान गोल पारी करून घेतली मी। बघा एकसारख्या येणार आहे आता आपले मोदक। इथं पुरण भरून घेतलं मी, छान कळ्या पाडून घेतल्या। तर आधी मी काय केलं, इथं पुरण भरून घेतलं नंतर कळ्या पाडल्या। ही पद्धत सोपी बरं का ताईंनो मोदक बनवण्याची, कारण कळ्या जशा तशाच असतात। आणि जर तुम्हाला वाटलं एखादी कळी तर आपण बोटाने 2 बोटाच्या चिमटीच्या साहाय्याने छान करून घ्यायचं। तर बघा छान येत आहे मोदक असे। आवडले असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। याच पद्धतीने आता मी सगळे करून घेणार आहे। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आहे। आणि जे आपण पीठ कणिक भिजवतो ना, त्याचा रोल करायचा आणि चाकूने एकसारखे हे करायचं, म्हणजे मोदक एकसारखे येतात। बघा एकसारखी पारी आली आहे। आता आपण इथं आहे ना आधी पारी करून घेणार आहे, म्हणजे मोदकाचं कळ्या पाडून घ्यायच्या, नंतर पुरण भरायचं। तर आता पुरणाऐवजी आपण साखर आणि खोबऱ्याचे पण करणार आहे। गूळ, साखर, खोबरं याचे पण करणार आहे। बिस्किटचे पण मोदक येणार आहे तुम्हाला, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा इथं मी असं छान करून घेतलं। यात नंतर पुरण भरायचं किंवा जे गूळ खोबऱ्याचं सारण असतं ते भरायचं। पण मला नाही हे थोडं अवघड वाटलं बरं का ताईंनो। जसं आपण आधी सारण भरायचं नंतर कळ्या पाडायच्या, ती सोपी पद्धत असते। पण चला ही पण छान आहे। छान झाला हा पण मोदक। बघा किती छान हा पण झाला। नंतर याच्या पण कळ्या खालून अशा वरपर्यंत करून घ्यायच्या आणि वरचा जो तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं पीठ जास्त, ते काढून घ्यायचं आणि छान कळ्या पाडायच्या। तर हा पण छान झाला मोदक। बघा छान झाला आहे ना हा पण। कळ्या छान दिसत आहे, तळल्या का अजून छान वाटतील। चला आता याच पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे। पण मला तीच सोपी पद्धत वाटली, मग मी त्याच पद्धतीने सगळे मोदक केले। आधी पुरण भरून घ्यायचं, नंतर कळ्या पाडायच्या, म्हणजे आपल्याला कळ्यांचा अंदाज येतो, पुरणाचा अंदाज येतो, किती कळ्या पडणार आहे, किती हे होणार आहे असं। आणि भरगच्च पुरण भरलं जातं किंवा सारण भरलं जातं गुळाचं, खोबऱ्याचं। तर बघा असं छान वाटतो ना हा मोदक। तर मी याच पद्धतीने करून घेतले मग सगळे। मला ही सोपी पद्धत वाटली। तर चला तुम्ही चॅनलवर येता पण सबस्क्राईब करत नाही, का करत नाही माहिती नाही। कोणत्या प्रकारचे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडता का नाही आवडती कमेंट बॉक्समध्ये सांगत जा। आणि कुठल्या प्रकारच्या रेसिपी गावच्या पद्धतीच्या, शहरातल्या अशा, तर कमेंटमध्ये सांगत जा। आम्ही त्या प्रकारचे तुम्हाला नक्की प्रयत्न करणार आहे, कारण चॅनल आपला नवीन आहे, अनुभव नाही आहे।
तर नक्की सांगत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा हा पण छान झाला मोदक। चला आता इथे या प्रकारेच मी सर्व मोदक करून घेतलेले आहे। बाजूला तेल पण ठेवलेले आहे तापत। छान तेल तापलं का मोदक तळून घ्यायचे आणि जो भाग उंच असतो ना आपण मोदकाचा वरती करतो, कळ्यांचा नाही वरचा, तो भाग छान तळून घ्यायचा बरं का ताईंनो। कारण तिथं कसं असतं पीठ थोडं दुमटलेलं असतं ना, त्यामुळं मग ती बाजू जास्त पलटी करत राहायची। छान गोल्डन कलरवर मोदक तळून घ्यायचे, घाई करायचे नाही आणि तळायला गर्दी करायची नाही। 4 ते 5च मोदक छान टाकायचे। बघा मी ना खालचा भाग जास्त प्रमाणात हे करते फ्राय। छान कलर आला बघा। आणि नक्की करून बघा पारंपरिक पद्धतीने पुरणाचे मोदक। तर पहिले काही बिस्किटचे याचे जास्त शक्यतो करत नव्हते, पुरणाच्याच मोदकांना मान असतो म्हणून मी पहिली रेसिपी पुरणाच्या मोदकाची केली बाप्पांसाठी। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। बघा किती कळ्या पडल्या आहे आणि खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, किंवा तुम्हाला काय आवडतं आमच्या व्हिडिओतून ते पण सांगत जा। कमेंट नाही केलं तर आम्हाला कसं कळणार आहे की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत। चला आता छान झाले ना मोदक। तर बघा मस्त झाले, मस्त दोन्ही असा तुळशीच्या पानाने मान दिला आहे। तर गणपती बाप्पाचा म्हणजे कुठलाही प्रसाद असला तर तुळशीच्या पानाचं हे असतं, मान असतो, महत्त्व असतं। इथं तुळशीचं पान छान ठेवून आणि मोदकांचे आपण हे केलं आहे। तर चला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर छान झाले मोदक। आता उद्या छान बिस्किटचे मोदक येणार आहे, ओरिओ बिस्किटचे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुनबाई व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, तर सुनबाई माहेरी गेलेली आहे, तिच्या पप्पांची तब्येत बरी नाही आहे त्यासाठी। तर चला छान वाटतंय ना मोदक। छान आपल्या गुलाबाच्या पाकळ्यात आपल्या गच्चीवर मी छोटंसं गार्डन केलं आहे, तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर तिथं आलेलं होतं छान गुलाबाचे फुलं। असं मस्त बघा फोडायचं मोदक आणि छान गावठी तूप टाकायचं, भारी लागतं। चला आवडले असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर। चला आराध्याला नैवेद्य दाखवायला लावला आहे आपल्या मोदकांचा।